गाईज मला विश्वास नव्हता बसला की माझ्या हातने एवढं छान तंदुरी नान बनेल. तर त्यासाठी मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये दूध घातलेलं आहे थोडं, त्यामध्ये तेल घालायचं थोडंफार जेणेकरून ते चिकटणार नाही. त्यामध्ये साखर घातली आणि त्यानंतर आपण त्यामध्ये घालणार आहोत 1-2 ते 3 चमचे दही आणि ते आपण मिक्स करून घेणार आहोत विस्करच्या मदतीने. तर आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत आटा, मैदा आणि थोडं मिक्स करायचं. मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये लास्टला थोडं बेकिंग सोडा, बेकिंग पावडर आणि थोडं मीठ घालायचं. परत मिक्स करून घ्यायचं. हे पूर्ण 10 मिनटं मळायचं, असं एकदम सॉफ्ट झालं पाहिजे आणि 20 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं. 20 मिनटानंतर आपण तो गोळा करून घ्यायचा आणि ते थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि त्यानंतर त्यावर कलंजी असेल तर टाका, मी नाही टाकलेली, आणि कोथिंबीर आणि गार्लिक टाकू शकताय आणि ते लाटून घेतलेलं आहे मी. ते एवढं सॉफ्ट झालेलं ना की मला ते उचलता पण नव्हतं येत. सो आपण एक छोटासा बोळा घ्यायचा कापडाचा आणि त्यावर त्याच्या पाठीमागच्या साईडला पाणी लावून घ्यायचं जेणेकरून ते तव्याला चिटकेल. गॅस मीडियम फ्लेमवरच ठेवायचा. त्यानंतरनं हे माझं तव्यावरून खाली पडलं होतं, तर त्यामुळे मी डायरेक्ट भाजून घेतलं. तर त्यानं काही फरक नाही पडत एवढा. सो आता याला तूप किंवा बटर लावू शकता. अँड आय कांट बिलीव्ह दॅट की फर्स्ट अटेम्प्टमध्ये एवढं छान बनलं आहे बटर नान. तुम्ही पण नक्की ट्राय करा.